डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे. हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे. त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे. आणि हे ते मालक जे आहे एवढं दादा चिडून काय उपयोग आहे का? त्यांची व्यथा ऐकू बोला. आमची हालत बेकार केली, बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का? कशामुळे? आमची जागा असून आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन. हा, बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं? नाही नाही, हे चुकीचं आहे. हा, तुमची जागा आहे, तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात, काडीमोल किंमत, आणि बाहेर हाकलत्यात. हा, हे चालेल का तुम्हाला? का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी जिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा? असं काय नाही. मग असंच सांगितलंय. असं काय नाही. अरे आम्हाला हाकलत होते, हाकलून देत होते. खोटं सांगतोय का? जे हाकलून देत असेल ते बाबासाहेबांचे अनुयायी नसतील नाही का? अहो, सरकारच आहे, सरकारनेच आम्हाला हाकललंय. अच्छा, सरकारच हाकलत होतं. खोटं वाटत असेल विचारा, कुणालाही विचारा. आपण आता ह्या जागेचे मालक आहात का? हो. अच्छा, मालक आपलं नाव काय? उदय आमने. उदय आमने. आणि कोणी नाही, तुम्ही फक्त आज आलाय. हो हा, हो. की परत कधी आयुष्यात दिसणार नाही. अच्छा, तुम्हाला आमची कथा ऐकणार, वाईट वाटेल. नाही, अगदी तुमचं बरोबर आहे. आम्ही आता मावळ मधून आलेलो आहे, पुण्यावरून आले पाहण्यासाठी आलो की बाबा आम्हाला तेच म्हणतोय ना. आम्ही तेच म्हणतोय तुम्हाला, तुम्ही फक्त इथं येणार, बघणार आणि जाणार. त्या घरातल्या व्यक्तीचं काय काय आहे याचं तुमच्या डोक्यात काहीच नाही. काहीच नाही. अगदी अगदी बरोबर आहे. बघा बघा कसे बोलतात ते, बघू देत आहेत ते. त्यांची परिस्थिती सध्याची काय आहे ते त्यांनाच माहिती. आम्ही तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही. तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता. परवानगी फक्त कोर्टात ना किंवा कलेक्टर. अच्छा, जाऊ शकता. अडवत नाही तुम्हाला. बरं. त्या अक्षरशः रोज रडतोय मी. बरोबर, मान्य. जागा असून आम्हाला खाता येत नाही आज. अच्छा, बरोबर. घर पडायला आले, सरकारने एवढा अत्याचार केला. सरकार करते. पडायला आले तर दुरुस्ती करायला सुद्धा परवानगी देत नाही. बघा, बघायचं आहे का घर कसं गळतंय ते? आम्ही झोपतोय कसं ते बघायचं आहे का? दाखवत आहे का? एकाने यायचं फक्त. तुम्ही कोण व्यवस्थित सुशिक्षित नाही? एक मिनिट. तू काय किती शिकलेस? मी कॉम झालेलो आहे. मी जातो. चल, माझं शिक्षण खूपच XYZ आहे. म्हणजे चला चल. ओके, एक मिनिट. चल. असं नाही बोलत. ताई, मी बूट काढू काय? असू द्या. आता तुम्हाला आम्ही राहतोय त्यामुळे आम्हाला काय माहित. असू द्या, नक्की असू द्या. असू द्या, काही नाही. ते पडायला आले, कौलावर आहे सगळं. इकडे आत या. अरे खूप विचित्र अवस्था झालेली. आणि हे तुम्ही नुसते बघता, आम्ही काहीतरी करू म्हणता, पण तुम्ही कोण लोक येत नाही, पैसे काढत नाही. दुरुस्त तर करावी. बाबासाहेबांचं घर आहे ना? बाबासाहेबांचं घर आहे. तर तुमच्याकडनं एक 5-5 रुपये जरी काढले तर किती अमाप होतील. हो, खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. दुरुस्त करायला तुम्ही हे तुमचं ठळक मांडा. आता ठळक मांडा. काय मांडायचंय? काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडे. तर आमची दशा बेकार करून टाकली आहे सरकारने. आम्हाला खाता येत नाही. आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाहीत. काय करू आम्ही सांगा? ठीक आहे, आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते करूया. बघा, ठीक आहे. धन्यवाद. आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न, समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार. महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ठीक आहे. हो, आपलं परत एकदा आपलं नाव? माझं उदय लक्ष्मण आमने. अच्छा. माझ्या वडिलांची जागा घेतलेली आहे, खरेदी केलेली आहे. अच्छा. ही एवढी मोठी जागा असून सुद्धा मला किती एकर जागा आहे?
30 गुंठे जागा आहे. 30 गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर आहे, 1 एकर एकरच जागा आहे. तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होतं. तर आज आमचे उदरनिर्वाहाचं साधन नाही माझं. अच्छा. आई गेली, बाप गेले, मी आता एकटाच आहे, काय करणार. उदरनिर्वाहाचं अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही. हा व्हिडिओ सगळीकडे जाणार, सगळीकडे जाणार, ठीक आहे ना, काळजी नसावी. हा व्हिडिओ सगळीकडे जाणार, अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये. सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये, उलट ह्या परिवारावर दबाव आणत आहे. मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे. साताऱ्यातले, कराडातले, सांगलीतले कार्यकर्ते काय करतात. आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत, ठीक आहे. आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये. त्या साताऱ्यामधलं हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत. हे जे ते मालक आहेत हे पहा, त्यांचं हे घर आहे, ठीक आहे ना. हे त्यांचं घर आहे. हॅलो, हे त्यांचं घर आहे. येस, हो हो हो. अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे, जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे. हे पहा, खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत, खूप हाल झालेले आहेत. येस 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 येस. अरे बापरे, हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे, ठीक आहे ना. हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कव्हर लावलेला आहे त्यांनी, पाहू शकता. घराची दुर्दशा तर आमची कशी दुर्दशा असेल, आम्ही कसं खाऊ. हो, मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा. येस, चला येऊ मी. आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे. हा व्हिडिओ आहे साताऱ्यातील डॉक्टर बाबासाहेबांचं बालपण गेलं ते घर. जेव्हा रामजी बाबा हे लष्करातून निवृत्त झाले तेव्हा ते जेव्हा साताऱ्यामध्ये गेले तेव्हा साताऱ्यामधील सदर बाजारामध्ये हे घर त्यांनी घेतलं होतं. या घरामध्ये रामजी बाबा, माता भीमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर भावंड अशी ही राहत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सुरुवातीचं शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण, हे साताऱ्यामध्ये झालेलं आहे. साताऱ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत जवळचं नातं जोडलेलं आहे. आपण हे जे घर बघितलेलं आहे, हा व्हिडिओ बघितलेला आहे, हा इतका गंभीर विषय ज्या भीमसैनिकांनी, ज्या आंबेडकरी अनुयायातील कार्यकर्त्यांनी हा लोकांसमोर, जनतेसमोर आणला, त्याबद्दल आपण प्रथम त्या सर्वांचं आभार मानूया, त्यांना क्रांतिकारी जय भीम करूया. बांधवांनो, हा जो व्हिडिओ आपण बघतोय, या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक घर, साहजिकच जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले आहेत किंवा जिथे डॉक्टर बाबासाहेबांचा निवास झालेला आहे, अशा ठिकाणी आंबेडकरी अनुयायी असतील, भीमसैनिक असतील, यांना त्या स्थळाचं बघणं, कारण ते त्यांच्यासाठी प्रेरणास्थळ असतं, त्यांच्यासाठी ते हृदयस्थळ असतं आणि ते बघितल्याशिवाय त्यांना ते जमत नाही. आणि मग ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक ठिकाण असेल तिथे आंबेडकर अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये भेट देतो. अशाच प्रकारे साताऱ्यातील ह्या घराला अनेक आंबेडकरी अनुयायी भेट देतात आणि अनेक भेट देत असल्या कारणामुळं सदर घरामध्ये जे राहत आहेत, समजा उदय आमले यांना पहिली त्यांनी चीड व्यक्त केली, राग व्यक्त केला, संताप व्यक्त केला. आणि आपण ह्या व्हिडिओवरून असं आपल्याला समजून येतंय की त्यांचा संताप हा त्या घराला भेटी देणाऱ्यापेक्षा सरकारवर जास्त होता. कारण सरकार जेव्हा साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे राहिलेले आहेत, म्हणजे तिथं ते स्मारक झालं पाहिजे, साताऱ्यातील किंवा सगळ्या लोकांनी ती मागणी केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांचं हे जे निवासस्थान आहे, राहिलेले आहे, त्याचं स्मारक व्हावं. आणि म्हणून स्मारक, शासनाचं सुद्धा तिथे स्मारक होण्याच्या काही कल्पना असतील, त्यामुळे त्या घराची डागडुजी न करू देणे किंवा त्या घराचं त्याला कुठल्याही परवानगी न देणे, अशा प्रकारचं तिथल्या त्या
मालकाला सध्याच्या तिथं देत नसेल म्हणून त्या घराची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेच आहे. त्या घराला मी महाराष्ट्र सरकारचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की तुम्ही अनेक योजना आणताय, लाडकी बहीण आणताय, भाऊ आणताय, काय काय योजना आणताय, पण जिथे डॉक्टर बाबासाहेबांचं बालपण केलं त्या बालपण गेलेल्या त्या घराला तुमच्याकडे पैसे नाहीत का? किंवा एकनाथ शिंदेच्या अगोदर जेवढे मुख्यमंत्री असतील या सगळ्या महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या सरकारने या घराकडे आतापर्यंत दुर्लक्ष का केलं? मला वाटतं ते जे ग्रस्त सांगत आहेत त्यांचा या घराला राष्ट्रीय स्मारक करावं असा कुठलाही विरोध नाही, हे त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजून येत आहे. त्यांचा फक्त ते काय सांगतायत की आम्हाला अत्यंत त्या घराची किंमत कमी देत आहेत, त्यांचा हा आक्षेप आहे. आमची जी किंमत आहे मला वाटतं ते सांगतायत की 30 गुंठे जमीन आहे, जागा आहे, आणि जर बाजार भावाप्रमाणे जर सरकारने 30 गुंठ्याची त्याची जी किंमत होईल ती किंमत जर दिली तर साहजिकच ते घर सरकार ताब्यात घेऊ शकतं. साहजिकच जे त्या जागेचा जो भाव असेल त्या भावाप्रमाणे त्या व्यक्तीशी सरकारने संपर्क साधून त्याला जो काय वादविवाद असेल तो सगळा मिटवला पाहिजे, त्याचा जो योग्य मोबदला असेल तो दिला पाहिजे. आणि जे बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण गेलेले आहे, रामजी बाबा, माता भीमाई आणि ती काही इतर भावंड असतील त्यांचं सर्व, तर त्या घराशी प्रत्येक आंबेडकरी अनुयायी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे, हृदयाचं नातं आहे. त्या घराचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे ही प्रत्येक आंबेडकरी अनुयायीची, प्रत्येक बौद्ध बांधवाची, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करत्यांची साहजिकच त्यांची मागणी असेल. अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष हे राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून मागणी करतायत, सरकार दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्या घराचा, त्या ज्या व्यक्तीचं त्याचं योग्य असं पुनर्वसन करून त्या घराचा ताबा घ्यावा आणि ते राष्ट्रीय स्मारक बघून तमाम आंबेडकरीवादी अनुयायांसाठी ते अत्यंत प्रेरणास्थळ आहे, ते मोठ्या प्रमाणात उभं करावं अशीच मी महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतोय. आपण सर्वांनी हा विषय लावून धरूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.